आपण चाललोय टाकेला. तर गाईज फायनली आपण स्टार्ट करतोय. ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. फायनली ट्रॅक्टर माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं यार. Through the wastelands, through the highways, fueled by them to see. सो गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल शेअर्स व्लॉग्स मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजचा व्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर. तर आज आपण परत एकदा आज चाललोय नवीन ब्लॉग साठी नवीन ठिकाणी. सो तुम्ही त्या ठिकाण बघा, तुम्हाला पण खूप आनंद होईल. सो चला जाऊया. आणि बाय द वे आज कोणामुळे उशीर झाला नाही, फक्त आणि फक्त माझ्यामुळे उशीर झालाय. कारण की मला थोडासा उठायला उशीर झाला, कारण की उशिरा झोपलो उशिरा उठलो असा सर्व प्रसंग घडला. सो चला जाऊया पटकन, कारण की विश्वदीप पण वाट बघतोय. पहिल्यांदा आपण विश्वदीपकडे जाऊया आणि तिथून पुढे आपली जर्नी स्टार्ट करूया. सो भेटतो मी तुम्हाला पुढे. तर गाईस फायनली पोहोचलोय आपण विश्वदीपकडे. सो चला त्याच्या घराकडे जाऊया आणि त्याला बोलूया. विश्वदीप खूप दिवसानंतर व्लॉग मध्ये येतो आपल्या चॅनलवर. किती खूप दिवसानंतर येतोय, कारण परीक्षा संपल्या. परीक्षेनंतर हा गेला होता रामशेज किल्ल्याकडे. त्याच्यानंतर आज अशी संधी आली की आम्हाला आता दुसऱ्या ठिकाणी जायचंय. आम्ही चाललोय अवधूतकडे, कारण की विषय असा झाला की सेंड ऑफ वगैरे झाला आणि त्याच्यानंतर काय माझी यांच्यासोबत भेट झाली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला आता बघा डीएडचे व्लॉग वगैरे येत नसतील, कारण की बाय द वे आपलं कॉलेज संपलंय. तो गाईस फायनली आता आम्ही आलोय हवा भरायला. फायनली गाडीमध्ये हवा वगैरे भरली, कारण की थोडंसं लांब जायचंय आज आपल्याला. टाकेत म्हणजे जवळपास असेल 50 किलोमीटरच्या आसपास असेल असं वाटतंय. मॅप मध्ये बघतो. विश्वदीप आपल्या मॅप मध्ये सर्च कर रे, किती आपण बघूया. आता बघूया आपण मॅप मध्ये किती आहे. लवीतच आहे किती 30 किलोमीटर लवीत आहे. पुढून एक 20-30 किलोमीटर असेल असा अंदाज आहे, कारण मी एकदा गेलो होतो. पण तरी मी आपण बघूया आणि मॅप नुसार आपण फॉलो करूया. तर चला पहिल्यांदा आपण अवधूतकडे जाऊया. आपलं टार्गेट पहिलं आहे की अवधूतकडे जायचं. अवधूतचं गाव कोणतं, तर लवहित हे गाव आहे अवधूतचं. सो चला जाऊया अवधूतकडे आणि भेटतो मी तुम्हाला. हेच तुम्हाला इथे दिसत असेल की लवहित ते 19 किलोमीटर आहे. नाशिकच्या बाहेर आल्यावर तुम्ही बघू शकता ग्रीनरी. वाव. आपण तुम्हाला एक सिरियसली सांगू का, तुम्ही जर म्हणजे असं तुम्हाला एखादा स्ट्रेस असलं किंवा तुम्ही एकदम इमोशनल असले, तुम्ही कधी पण आहे ना निसर्गाच्या सानिध्यात जाऊन बघा. सिरियसली आहे ना, म्हणजे तुम्हाला असं तुम्ही एवढे हील करता ना की तुम्हाला म्हणजे डायरेक्ट असं नवी ऊर्जा मिळते, नाही का. विश्वदीप बेटा इथून कुठे. सो चला जाऊया. विश्वदीपला बरं झालं आणलं असं वाटतंय मला, कारण की म्हणजे बघा ना आपल्याला लिटरली एक सुद्धा रोड माहित नाहीये. आणि आता आपण फायनली बगूरच्या दिशेने चाललोय. सो चला पटापट जाऊया फास्ट. आणि फास्ट म्हणजे एवढं पण फास्ट नाही, हळूच जाणार आहे मी. माझं फास्ट म्हणजे मॅक्सिमम 60 आहे, त्याच्या पुढे मी नाही जाऊ शकत. 60 म्हणजे पण काही कमी नाहीये, बट चलो चलतंय. सो गाईस फायनली आपण आलोय अवधूतच्या घरी. बघू शकता अवधूतचं घर. विश्वदीप कसा आला एक्सपिरियन्स? खूप छान आला. मी आलोय 2-3 वेळेस, हा फर्स्ट टाइम आला. सो मजा आली आपल्याला अवधूतच्या घरी येऊन. सो अजून आपल्याला पुढे जाण्याचा प्लॅन आहे कुठेतरी. मी तुम्हाला सांगतो पुढे कुठे जाणार आहे वगैरे. सो चला भेटूया. तर बघू अवधूत हे कसं करतो, आपला पाहुणचार वगैरे कसा करतो अवधूत. शेवटी मित्राच्या घरी आलोय म्हटल्यावर हक्काचं घर आहे आपल्या. सो चला अवधूतच्या घरी म्हणजे घरात वगैरे बसूया, बघूया कसं काय करतो. अवधूत काय पाहुणचार करणार आहे माझ. सो चला भेटूया थोड्या वेळाने. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. बाय. ह्या अवधूतच्या दिदी आहेत आणि ह्या अवधूतच्या मम्मी. तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा काकू आणि दिदीला पण. ही अवधूतची भाची म्हणजेच आपली भाची झाली आता. त्रिशा. काय नाव आहे? त्रिशा. ओके. हाय त्रिशा, कशी आहेस? नाही आम्ही जेवण आलो होतो काकू. फायनली अवधूतने केलाय चहा. आपले अजून एक कार्यकर्ते आले. चहा संपला. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them. सो गाईस फायनली आपण आजपर्यंत स्विफ्ट गाडी चालवली आहे, म्हणजेच 4 व्हीलर चालवली. कार सगळ्या चालवल्या आहेत जवळजवळ.
बट आहे ना आपण ट्रॅक्टर कधी ट्राय केला नाहीये आणि फायनली आपल्याकडे अवधूतच्या घरी आल्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर ट्राय करायला भेटलाय. सो चला आपण ट्रॅक्टर चालू करूया. तर गाईज मला ऍक्च्युली भीती वाटते बट अवधूत करू चालू बिंदास. गाईज आय थिंक हा ब्रेक आहे. तर गाईज फायनली आपण स्टार्ट करतोय. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow. Guys, finally ट्रॅक्टर. माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं यार, रिअलिटी सांगतो बरं का, की म्हणजे ट्रॅक्टर चालवायचं एक स्वप्न होतं जे की आज पहिला म्हणजे खूप दिवसानंतर पूर्ण झालंय. खूप मजा येते काय सांगू तुम्हाला. आणि अवधूत बघू शकता तुम्हाला कशा प्रकारे पुढे गाईज ट्रॅक्टरचा आनंद एवढा झाला ना आम्हाला, अक्षरशः आम्ही आहे ना, बघा मी पण बिना चपलेचा आहे, विश्वदीप पण बिना चपलेचा आहे, एवढे एक्साइटेड झालं होतं. जे पण आपले मित्र बघताय ना, मित्र मैत्रिणी जे पण बघताय ना, तुम्ही यार मिस केलंय हे सर्व आम्ही अनुभवलंय. आणि मी याच कारणाने विश्वदीपला म्हणत होता अवधूतच्या घरी जायचंय, अवधूतच्या घरी जायचं. सो गाईज फायनली आपण आलोय. जान ओ भाई गाईज लिटरली खूप मजा येते यार. I don't wanna miss a beat. And on we'll go. तर गाईज फायनली आलोय आपण ट्रॅक्टर मधून, पण आता अवधूतच्या घरी आलोय फायनली. विश्वदीप किती मजा घेतली आपण ट्रॅक्टर मध्ये. माझ्यापेक्षा जास्त, कारण मी अनुभवलं होतं. हा जास्त त्यांनी जास्त मजा घेतली. खरंच मी ट्रॅक्टर मध्ये म्हणजे कधी बसायचा प्रसंगच नाही आला यार. शेतात गेलो पण शेतात पण कधी बसायचा प्रसंग नाही आला, कारण की ज्या वेळेस आपली नांगरणी वगैरे होते त्यावेळेस आपण इकडे नेमका नाशिकला असतो, त्याच्यामुळे आपला बसायचा कधी प्रसंग नाही आला. सो तुम्ही बघितलंच असेल, खूप भारी वाटलं यार मला खूप. आणि तिथे एक पक्षी संग्रहालय पण होतं, पण त्या ज्या काकू होत्या त्यांनी व्हिडिओ शूट करायला काही परवानगी दिली नाही. त्याच्याबद्दल जाऊ द्या, आता काय म्हणता. सो जाऊ द्या, आपल्याला जेवढं सिनेमॅटिक्स भेटलं ते पण खूप छान आहे. अवधूत तुझं मनापासून तुझे आभार, आम्हाला तू ट्रॅक्टरची राईड करून दिल्याबद्दल. गाईस आम्ही इथे येऊन किती वेळ झाला, साधारण जवळजवळ 1 तास झाला असेल. पण हा पोरगा आहे ना नुसतं काही ना काही घेऊन येतोय. मगाशी केळी घेऊन आला, आता टोमॅटो घेऊन आला. म्हणजे हीच खासियत असते नाही का गावाकडची, की कुठल्याही गोष्टीला म्हणजे एवढं मोल नसतं नाही का खाण्याच्या बाबतीत. तर आणि मुळात हे घर माझं नाही, आणि हे घर माझं नाही. हे अवधूतचं घर आहे बाय द वे. पण मग एक शेतातला आपण म्हणतो ना असं, म्हणजे आपल्या भारताची संस्कृतीच आहे अतिथी देवो भव, आणि त्याप्रमाणेच म्हणजे आपल्यासाठी काहीच कमी केलं जात नाहीये, म्हणजे तुम्ही बघू शकता. सो या विषयावर देऊन टाक मला एक. आणि माझं खुशी येतो मग. चला तर काही आता आपला अचानक भयानक प्लॅन ठरलाय की आपण चाललो टाकेजला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase.